बहुजन समाज पार्टीच्या वतीने वॉर्ड क्रमांक 3चे अधिकृत उमेदवार रश्मी अनिल शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मी पहिले तर सर्वात पहिले तुमच्या चॅनलचे आभार मानतो। आमची मुलाखत घेतल्याबद्दल हे आम्ही वार्ड क्रमांक 133 महिला राखीव बहनकुमारी मायावतीने आमच्यावरची जबाबदारी आशीर्वाद माझ्या मुलीला दिला, त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो। आदरणीय डोंगरे साहेब यांचेसुद्धा आभार मानतो। आणि खास करून प्रभारी धनराज मंगल सर मुंबई अध्यक्ष असतील, पंकज जाधव यांचेसुद्धा, आणि खास करून जे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील आमचे, या सर्वांचा आभार मानतो माझ्या मुलीला आशीर्वाद दिल्याबद्दल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या विभागात जो विकासाचा तडा कुठं थांबलेला असेल तो महिला एक शिक्षिका आहे, तिच्या माध्यमातून हा विकासाचा तडा, जी महानगरपालिकेची शाळा जीर्णोद्धार पडलेली आहे, बोडकळीस पडलेली आहे, तिच्या अनुभवाने ती महानगरपालिकेची शाळा मोठ्या प्रमाणात 5 माळ्याची जीर्णोद्धार कसा करता येईल याच्याकडे भर देईल, तिथं कॉलेज कसं होईल, इंग्लिश मुलांना शाळा कशी होईल तिथं त्याच्यावरती भर देईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। हॉस्पिटललासुद्धा तिथं हॉस्पिटलसुद्धा नाही आमच्या विभागामध्ये, हॉस्पिटललासुद्धा ती महानगरपालिकेमध्ये आवाज उठल। खास करून आमच्या विभागामध्ये दत्तक वस्ती योजनेचे जे कामगार आहे त्यांना 250 ते 150 नाकावरचे कामगार त्यांना 500 रुपये आणि ह्यांना 180-87 रुपये यांचासुद्धा ती आवाज उचलणार आहे। स्थानिक पातळीवर जे बिल्डर विकास करता वेळेस बिल्डर जो काय मनमानी कारभार आहे। पहिलं तर सगळ्यांना माझा जय भीम आणि सगळ्यांना थँक्यू बोलते मी याबद्दल इथे आल्याबद्दल, फॉर्म भरण्यासाठी आल्याबद्दल। आणि पहिलं आधी खूप भीती वाटत होती की काय होणार, कसं होणार, नाही होणार माझ्यानी, कारण मी एक शिक्षिका आणि मग ह्या फील्डमध्ये येणं आणि नंतर मग ज्या प्रकारे लोकांनी मला साथ दिली इथपर्यंत येऊपर्यंत, आणि जसे मी पप्पांचे काम बघते, चळवळीचे काम, ते पार्टीमध्ये खूप काम केलेत, एरियामध्ये खूप काम केलं, मग मला असं वाटतं की कुठेही मी जाते मला हक्काने बोलता येतं की हां माझ्या पप्पांचं नाव अनिल शिंदे आहे, ते समाजसेवक आहेत, ते काम करतात तिथे। आणि मला असं वाटतं की जी संधी यावर्षी SC महिला वॉर्ड निवडून आली, मला असं वाटतं की मला असं वाटतं बहुजन समाज पार्टीकडून जी मला मिळाली आहे, मला असं वाटतं की एक लक भेटला आहे की काय मला, की मी ह्यापुढे जेही काम करेल ते समाजसेवासाठी करेल, ही माझी शिक्षिका उमेदवार BSPच्या माध्यमातून तुम्ही मिळालेल्या बँकेचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने मी BJची माळा, तर काय समस्या आहेत? कारण BSPमध्ये देखील बँकेचं जे नेतृत्व आहे तर तुला देखील ते संधी मिळाली, तर काय तिथे विकास कामासाठी तू सहकार्य करते? मला असं वाटतं की समस्या काय? की बहुतेक ठिकाणी लोकांनी अशा लोकांना मतं देऊन निवडून आले ज्यांनी कामं केली नाही आहेत, फक्त मतं घ्यायचं काम केले। मला असं वाटतं घराच्या नावावर फक्त मतं घ्यायची कामं केलेली आहेत। मला असं वाटतं की शिक्षण खूप महत्त्वाचं असतं, कारण जोपर्यंत माणसाला शिक्षण ह्या गोष्टी नाही आहेत त्या मला असं वाटतं कुठेतरी काहीतरी गोष्टी कमी आहेत। एरियामध्ये गटरीची कामं कोण लक्ष दिलं जात नाही, फक्त ते इलेक्शनपुरती येतात मतं मागण्यासाठी। बाथरूमचे कामं तशी पडलेले, लोकांचे गल्लीतले लादे लावायचे काम तसेच पडलेले। मला असं वाटतं की हे जे शाळेचे काम, आमचे जे शाळेचे काम आणि स्थानिक नगरसेवक हे जे आपली दादागिरी करून लोकांकडून जे मतं मागतायत ही तुम्हाला खूप चांगला चान्स आहे की तुम्ही मला निवडून द्या आणि निवडून आणून द्या की मी तुमची समस्या समजेल आणि आपल्या विकासासाठी 2 शब्द बोलून मी ते संपवते। थँक्यू। जय भीम। बहुजन समाज पार्टी हे सुशिक्षितांची फौज आहे आणि नारी के सन्मान में BSP मैदान में आज आमचा जो उमेदवार आहे तो सुशिक्षित उमेदवार आहे आणि लोकप्रतिनिधी हा शिक्षण वंचित नसावा आणि आमचा बहुजन समाज पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत सर्व क्वालिफाईड कार्यकर्ते आहे
आणि आमचा उमेदवार फक्त म्हणजे फक्त मूलभूत सुविधाकडे लक्ष देणार, शिक्षण आणि समाजाचं आरोग्य हा आमचा मुख्य अजेंडा आहे आणि तो आम्ही राबवणार आणि जनता आम्हाला मोठ्या प्रमाणात सहयोग करणार. वार्ड क्रमांक 133 आमचे उमेदवार रेश्मी अनिल शिंदे आणि तसे त्यांचे वडील अनिल मारुती शिंदे हे धडाडीचे कार्यकर्ता आहे आणि बचाव समितीचे आमचे अध्यक्ष पण आहे. आणि एक नवीन पिढी आमच्यासमोर आणली आहे त्यांनी, जी आमची मुलगी आहे रश्मी, शिकलेली सवरलेली आहे. अशा मुलीला मतदान दिलं पाहिजे म्हणून आम्ही तिला उभा केलेला आहे. आमच्या वस्तीतर्फे पुऱ्या वार्ड क्रमांक 133 तर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. नाही, तो मुद्दा विकासाचा मुद्दा तर बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशच्या 4 वेळेसच्या सरकारमध्ये दाखवून दिलेला आहे आणि म्हणूनच आज देशभरामध्ये पंजाब असू दे, केरळ असू दे, तेलंगणा असू द्या किंवा महाराष्ट्र असू दे, या अनेक ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा ग्राफ वाढताना तुम्हाला दिसतो आहे. आणि या ग्राफमध्ये तुम्ही आवर्जून जर का पाहिलं तर बारामतीमध्ये आमची 21 वर्षाची तरुण पोरगी निवडून आली. त्याच्यानंतर गोंदियामध्ये स्नेहा गडपाहिले ही पत्रकार आणि ग्रॅज्युएट झालेली, म्हणजे बारामतीची कॅन्डिडेट आमची सुप्रीम कोर्टाची लॉयर आहे. त्याचबरोबर इथे जो आपण 133मध्ये जो कॅन्डिडेट दिलेला आहे तो देखील ग्रॅज्युएट आहे आणि अत्यंत तरुण आहे. बहन मायावतीजींनी ठरवलेलं आहे की बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि बाबासाहेबांनी सांगितलं 21वी सदी बहुजनों की आहे. कांशीराम साहेबांनी त्याच्यावरती नारा दिला होता की 21वी सदी हमारी आहे, अब बहुजन की बारी आहे. आणि म्हणून बहन मायावतीजींनी आकाश आनंद साहेबांना नेतृत्व दिल्याच्यानंतर त्यांची नेक्स्ट जी फळी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून 2 तरुणी आम्ही फार प्रभावीपणे निवडून दिलेल्या आहेत आणि तिसरी आता रश्मीताई शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना पुढे करायचा प्रयत्न करतो आहे. आम्ही बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती आमच्यानंतरची जी नवी जनरेशन आहे त्यांच्या हातामध्ये सोपवू इच्छितो आहे. हे बहनजींनी आकाश आनंद साहेबांना नवं नेतृत्व पुढे आणून आम्हाला संकेतं दिलेली आहेत आणि तेच ग्राउंड पातळीवरती आम्ही आणायचा प्रयत्न करतो आहे. आपण सर्वजण या आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी, भविष्य बनवण्यासाठी आपण सर्व रश्मीताई यांची जी निवडणूक चिन्ह आहे बहुजन समाज पार्टीचा हत्ती निशाण, निळा झेंडा आणि हत्ती निशाण, याच्या समोरील बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्याल अशी अपेक्षा करतो. जय भीम, जय कांशीराम.